नमस्कार. रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं शेळीपालन कधी बंदच पडू शकत नाही किंवा बंद पडणारच नाही. याचं कारण असं आहे, कारण तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेळीपालन चालूच करणार नाही. मजाक करतोय, घाबरू नका जाऊ. हे बघा, असा मुद्दा, असा टॉपिक सांगणार आहे, जो टॉपिक जर तुम्ही शेळीपालनामध्ये अवलंबला तर तुमचं शेळीपालन शेवटपर्यंत कधीच बंद पडणार नाही. गॅरंटी देऊन सांगतो. रंदे भैयाची गॅरंटी म्हटल्यावर तुम्हीसुद्धा त्याच्यावर डाऊट घ्यायचा नाही, कारण आपलं गणितच असं राहतं ना की त्याच्यावर कोणी डाऊट घेऊ शकत नाही. आणि ज्याला अनुभव आलेला आहे तो तर लगेच नाही, अजिबात नाही. तो तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगा की रंदे भैया जो बोलतोय तो पॉईंट अगदी मुद्द्याचा आहे. मग आता माझा मुद्दा काय आहे काय नाही, चला सुरुवात करूया व्हिडिओला. आणि तेवढं लाईक सबस्क्राईबचं बटन दाबून द्या. बघा मित्रांनो, आपण शेळीपालन करत असतो मोठमोठ्या आशा घेऊन की शेळीपालन चालू केल्यानंतर काहीतरी बरं होईल, दुसऱ्याची नोकरी करावं लागणार नाही. त्याच्यानंतर बऱ्याचशा आशा असतात, अपेक्षा असतात की शेळीपालन केल्यानंतर मग काहीतरी चांगलं होईल. 10 शेळ्याच्या 20 शेळ्या होतील, 50 शेळ्या होतील, पिल्लं होतील. त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की 2च्या 5 होतील. मग किती मोठ्या शेळ्या झाल्यानंतर कोणीही बरं का, शेळीपालन चालू करायच्या अगोदर 100पैकी 99, 98, 99, 100पैकी 100 लोकांचं नाही म्हणता येत, कारण एखाद्याची अपेक्षा थोडी कमी राहते. पण 100पैकी 99 लोकांचं तर असं अशा अपेक्षा राहतेच की मी 2च्या कमीत कमी एक 50-100 शेळ्याचा फार्म बनवणार आहे. आणि त्या 100 शेळ्याच्या फार्मवरती माझ्या मस्तपैकी शेळ्या राहतील. मी त्यांचे पिल्लं संगोपन करेल आणि 10-12 लाख रुपये महिन्याला कमवल. असं जवळपास 100मधल्या 99 लोकांचं म्हणणं राहतं. काहींचं असं म्हणणं राहतं, भाऊ माझी एवढी अपेक्षा नाही, पण मा घरदार झालं, लेकरा बाळाची लग्न झाली, बस मी खुश. पण बाकीच्यांची अपेक्षा सध्याच्या काळामध्ये एक व्यवसाय म्हणून, धंदा म्हणून त्या शेळीपालनाकडे बघताय. अपेक्षा करणं चुकीचंही नाही आहे, पण त्या अपेक्षेकडे जाताना तुम्हाला तिचा रस्ता माहीत असणं गरजेचं आहे. नाही तर मग दुसऱ्या अपेक्षेकडे गेले तर मार खायची काम होईल. असू द्या. हे बघा काय विषय आहे, जेव्हा आपण शेळीपालन करतो तुम्हाला मुद्दा कळाला की आपण अशा अपेक्षा घेऊन शेळीपालन करत असतो. 10 होईल, 5 होईल, 2ची 20 होईल. पण ॲक्च्युअल शेळीपालन केल्यानंतर माणसाच्या काय लक्षात येतं की यार एकामागे एक 2-3 दिवसामध्ये 7-10 पिल्लं मरून गेले. एखादी शेळी टपकली, एखाद्या शेळीला ताप येतोय, 10-5 पिल्लं बिमार पडले, सगळ्यांना ताप येतोय, ताप उतरणा झाला, सर्दी झाली. हे अनुभव शेळीपालकांना येतात आणि ते येणारच. ही काळ्या दगडावरली रेग आहे, कारण हे जिवंत जनावर हे लाईव्ह स्टॉक आहे. शेळीपालन केल्यानंतर प्रॉब्लेम हा 100% येतो. परंतु मग आता असं काय गणित वापरायचं रंदे भैया की शेळीपालन बंदच पडणार नाही. पहिली एक गोष्ट माझी ध्यानात ठेवा, आपण शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतो, ही गोष्ट तुम्ही पहिले ध्यानात ठेवा बरं का. तुमच्याकडे शेती नाही त्या लोकांनी काय करायचं, ज्याच्याकडे शेती आहे त्यांनी काय करायचं, जे शेळीपालन करताय त्यांनी काय करायचं, बोकडपालन करताय त्यांनी काय करायचं, सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिला मुद्दा मित्रांनो, शेळीपालन करण्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्या. एक फिक्स मुद्दा आहे की शेळीपालन केल्यानंतर कमीत कमी 2 वेळा तुम्हाला याच्यातून रिटर्न मिळत नाही. म्हणजे पैसे मिळत नाही अशातला भाग नाही. तुम्ही शेळ्या आणतात, गाभण शेळ्या आणल्यानंतर पिल्लं होतात, पिल्लं विक्री झाल्यानंतर पैसे मिळतात. पण जेवढी पाहिजे तेवढी, किंवा आपण जो विचार करतो 5 शेळ्यापासून 50,000 लाख रुपये मिळतील आणि काहीतरी बरं होईल, असं होत नाही मित्रांनो. कारण काही पिल्लं मरतात, काही बिमाऱ्या लागतात, त्याच्यानंतर मेडिकलवर खर्च होतो, बऱ्याचशा गोष्टी होतात. तर माझं एक म्हणणं तुम्ही समजून घ्या की 2 वर्ष तुम्हाला काहीतरी मिळणार नाही. याच्यातून कमीत कमी 500 ते 600 दिवस तुम्हाला निव्वळ मेहनत करणे याच्यामध्ये. म्हणून काय करायचं, ज्या वेळेला तुम्ही शेळीपालन करणार असाल तर शेळीपालन करण्यापूर्वीच हे नियोजन करायचं की माझ्याकडे 2 वर्षाचं खाणं पिणं कमीत कमी घर व्यवस्थित चालेल एवढा पैसा असला पाहिजे, जेणेकरून उद्या शेळीपालन लॉसमध्ये नाही म्हणता येणार, कारण लॉसमध्ये हा धंदा जात नाही, पण लेवलमध्ये चालू असताना तुम्हाला बळजबरी शेळ्या विकून घर चालावं लागणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. नाही तर तुमच्याकडे आज 2 लाख रुपये आहे, माझी गोष्ट ध्यानात धरा बरं का. आज 2 लाख रुपये आहे आणि पूर्ण 2 लाख रुपये ना अजून 1-1.5 लाख रुपये काढले, पूर्णचे पूर्ण शेळीपालनात टाकले. उद्याच्याला घर चालायच्या टायमाला जेव्हा दाणे आणायचे, पिल्लू नाही आहे सध्या विक्रीसाठी, कारण आणल्यानंतर 2-4 महिने 6 महिने लागणारे पैसे येण्यासाठी. तर मग या 6 महिन्यामध्ये जेव्हा खर्च होईल किंवा दवाखाना येईल तर शेळी विकून पैसे भरावं नाही लागले पाहिजे. ह्या हिशोबानं तुम्ही नियोजन आधीच करून ठेवायचं की बाबा 2 वर्षापर्यंत मी शेळ्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं ना तर शेळ्यांमध्येच केलं, त्यांच्यातून काही काढणार नाही. ही गोष्ट पहिले ध्यानात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या 2 वर्षासाठी तुम्ही सेफ होऊन जाशाल.
बरोबर. आता ते कसं करायचं ते नियोजन तुम्ही करा, आणि जर माझे पर्सनली सल्ले पाहिजे असेल तर खूप चालतात. दुसरी गोष्ट, एक मुद्दा तुम्हाला कळाला की कमीत कमी 2 वर्षाचं नियोजन माझ्याकडे असलं पाहिजे, आर्थिक नियोजन. त्याच्यानंतर तुमचं काय दुसरं घरामध्ये कोणतंही नियोजन असो. हां, एखादी अचानक अडचण येऊन जाते, कोणाचा काही प्रॉब्लेम येऊन जातो घरामध्ये, लग्न निघून जातं, काहीतरी XYZ प्रॉब्लेम होऊन जातो, त्या गोष्टी वेगळ्या. पण नॅचरली जे प्रॉब्लेम येऊ शकतात त्या हिशेबानं, म्हणजे काय, खाण्यापिण्याचे वांदे, त्याच्यानंतर इतर पैशाचे प्रॉब्लेम, किंवा मग घरामध्ये इतर कोणताही प्रॉब्लेम येऊ शकतो, नॉर्मल प्रॉब्लेम, ते डोक्यात ठेवून त्या प्रॉब्लेमसाठी पैसा वेगळा. एकतर आधीच 2 लाख रुपये आहे तर 1 लाख रुपये गुंतवा, कारण 2 वर्ष तुम्हाला याच्यातून काही काढायचं नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. हा झाला पहिला मुद्दा. जेणेकरून काय होईल, माझा एक पर्सनली अनुभव आहे, तुम्हाला सांगतो मी. ह्या शेळीपालनात जर 2-3 वर्ष माणूस एखादा टिकला तर तो नंतर हे शेळीपालन बंद करू शकत नाही, कारण त्याला तिथून पुढं भरपूर सारा पैसा मिळायला लागतो, भरपूर सारा प्रॉफिट मिळायला लागतो. कारण अशा क्वालिटीचे जनावरं जर झाले तर मग त्याला ते विकावं पण वाटत नाही, तो विकू शकत नाही, कारण त्याला प्रॉफिट मिळतच आहे. ही गोष्ट ध्यानात धरा. दुसरा मुद्दा मित्रांनो, शेळीपालनाला जोडधंदा लावा. कसल्याही परिस्थितीत लावा, कसाही लावा, पण जोडधंदा लावा. मी प्रत्येकाला सांगतो, तुम्ही शेतीला जोडधंदा शेळीपालन म्हणून करताय तर तुमच्या शेतीतून 2 रुपये मिळतील असा धंदा तुम्ही शेतीमध्ये करा. यानं काय होईल मी तुम्हाला सांगतो. आता माझ्या शेतीमध्ये मला 4-5 एकर वावर आहे. या शेतामध्ये काही नाही झालं तरी बी माझे घरचे पोटापुरते दाणे होत आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजे काय, आता तुम्हाला बघू शकता मागं आपल्या शेतामध्ये शेवग्याची शेती केलेली आहे. शेवगा शेती जाऊ द्या, पण मागं गहू दिसत असेल, 1/2-पाऊण एकर गहू लावले. म्हणजे ह्या शेळ्यांमधून एखाद्या वेळेस उत्पन्न कमी बी झालं तरी मला तो गहू 2 ते 3 वर्ष चालेल, एवढा गहू मला त्या शेतीतून निघतोय, ही गोष्ट ध्यानात द्यावा. म्हणजे काय झालं, मला सगळंच म्हणजे एखाद्या वेळेस जर थोडंसं उत्पन्न कमी बी झालं तर मला सगळेच पैसे या शेळ्यांमधूनच घ्यावा लागतील, अशातला भाग नाही. मग यानं काय होईल, सुरुवातीला माझ्याकडे 2 शेळ्या होत्या, 5 होत्या, नंतर 10 झाल्या, 20 झाल्या, आजच्या घडीला 60 शेळ्या माझ्या फार्मवर आहेत. हे कशामुळे आहेत, कारण मला रिइन्व्हेस्ट करता आलं पाहिजे ना त्याच्यामध्ये. जर बोकडं विकलेत, कमीत कमी पाठी मला ठेवता आले पाहिजे, किंवा बोकडं पाठी विकून नवीन शेळ्या मला आणता आल्या पाहिजे. याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही याच्यात रिइन्व्हेस्ट आणि याचं भांडवल डबल टिबल किंवा मग वाढवत नाही, तोपर्यंत याच्यातून पैसे तेवढे मिळाले तर मग उपयोग होत नाही. भांडवल वाढविल्याशिवाय धंद्यात मजा नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ इतर उत्पन्नाचं साधन तयार करावं लागेल, ही गोष्ट ध्यानात ठेवा. जर उत्पन्नाचं साधन तुम्ही जोडधंदा लावला तुमच्या शेळीपालनात, तुमचं शेळीपालन बंद पडू शकत नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. कारण काय होतं, कारणं सांगतो मी याच्या मागची तुम्हाला. हे बघा, ज्या वेळेला तुमच्या मागं तुमच्या घराचे हप्ते येतात, ज्या वेळेला तुमच्या मागं तुमच्या लेकरा बाळाची शिक्षण येतात, ज्या वेळेला तुमच्या मागं तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलींची लग्न येतात, तुमच्या मुलांची लग्न येतात, त्यावेळेला तुम्हाला शेळीपालनातून पैसे अपेक्षित असतात, पण पैसे नसतात. ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या जमिनीचा सौदा व्यवहार करायचा असतो, त्यावेळेला तुमच्याकडे या शेळीपालनातून पैसे अपेक्षित असतात. मग ते पैसे तुम्ही कुठून आणणार आहात, शेळ्या विकून पैसे आणणार आहात, बरोबर. मग शेळ्या विकल्यानंतर तुमचं हे भांडवल 0 होऊन जातं, ही गोष्ट ध्यानात ठेवा. मग याच्यासाठीच तुम्हाला शेळीपालनाला जोडधंदा लावायचा आहे. याच्या मागचं कारण काय, जर समजा एखादं व्यत, आता माझं 6 वर्षामध्ये एकही पिल्लू मेलं नव्हतं, पण यावर्षी 8 बोकड मेले. कशामुळे मेले, मी घराच्या बाहेर होतो, मी स्वतः लक्ष देणारा नव्हतो इथं, त्याच्यामुळे घरच्यांकडून ते लक्ष दिलं गेलं नाही. पिल्लांवर संगोपन खूप भारी केलं, पण मेडिसिनची काळजी त्यांना घेता नाही आली. म्हणून मी काय केलं, बाकीचे सगळे धंदे बंद करून स्पेशल शेळ्यांवर लक्ष देण्यासाठी वापस आलो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जर तुमच्यासोबत असं झालं, तुमचं फक्त शेळीपालनावरच असेल, तुमचं लेकरा बाळाचं शिक्षण फक्त शेळीपालनावर असेल, तुमचं घरदार पूर्ण शेळीपालनावर असेल, तुमचं पूर्ण वार्षिक उत्पन्न पूर्ण शेळीपालनावर असेल, तर तुमचं घर चालणं मुश्किल होतं आणि कुठंतरी तुम्हाला ते शेळीपालन बंद करावं लागतं. कारण याच्यामध्ये तुम्हाला पैसे यायचे असतील तर कमीत कमी 6 महिने 4 महिने थांबावे लागतात. म्हणजे लॉटवर पैसे येतात ना. तुम्ही पिल्लं विकल्यानंतर एक गोष्ट ध्यानात ठेवा, पिल्लं विकायची म्हटली की तुम्हाला लॉटनं पैसे येणार आहे. आज तुमच्या फार्मवर 10 पिल्लं आहे, पण त्यांचा उपयोग आज नाही आहे. 6 महिन्यानं जेव्हा पिल्लं विकतील तेव्हा तुम्हाला लाख रुपये येणार आहे. पण आज जर 10,000 रुपयाची गरज पडली तर मग तुम्हाला ती लहान पिल्लं विकता येत नाही. मग ते 5 पिल्लं विकून बी 10,000 येत नाही. ती तुमच्यासाठी 50,000 रुपयाची पिल्लं आहे, पण कधी 6 महिन्यानंतर. पण 10,000ची गरज जर तुम्हाला आज पडली तर मग प्रॉब्लेम होतात. त्याच्यासाठी तुमच्याकडे जोडधंदा पाहिजे. जर तुमच्याकडे ते 10,000 रुपये बाहेरच्या कोणत्या तरी धंद्यातून आले तर ते एकदम अगदी बेस्ट होतं, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आता मी काय करतो, तुम्ही माणसां मग रंदे भाई, तुम्ही काय करता तर असे बाहेरून पैसे कमवण्यासाठी
एक गोष्ट आहे बघा, एक तर मी शेतीला जोडधंदा केला, त्याच्यामुळं माझं धकून जातं, मला मध्ये आधीमध्ये गरज पडत नाही त्याच्यामुळं, आणि पैसा फिरता आहे माझ्या फार्मवरती, मी बरेचसे व्यवसाय पण करतो, त्याच्यामुळं मला प्रॉब्लेम येत नाही, मी माझं सगळं सेटलमेंट केलेलं आहे. पण तुम्हीही करा, ते कसं करायचं तुम्ही तुमचं डोकं लावा, पण जोडधंदा, शेळ्यांना जोडधंदा द्या. शेती नसेल तर मित्रांनो कोंबड्या पाळा, पण पाळा, त्याच्याशिवाय माझ्या नाही. हां, आज तुमच्याकडे 10 शेळ्या आहे ना, एक शेळी त्याच्यातली विका, 15-20 हजार रुपये येतील. 2 पिल्ले एक शेळी विकली तर 15 ते 20 हजार रुपये आरामात येतात. त्या 20 हजाराच्या 300 रुपये 400 रुपये नगानं बाजारामध्ये कोंबड्या मिळतात. 50-60 कोंबड्या घेऊन या. यानं काय होईल ते सांगतो मी तुम्हाला रोजचा होणारा मेडिकलवरचा खर्च, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये किराणा लागणार आहे, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये तेल पाणी लागणार आहे, तुम्हाला कोणाच्या लग्नाला जायचं असलं तिथं आहेर भरावं लागणार आहे. आणि ही हार्श रिॲलिटी आहे आपल्या शेळीपालनाची. आणि शेळीपालनामध्ये तुम्हाला एकदम जेव्हा पाहिजे तेव्हा पैसा नाही मिळणार आहे. हां, जे दूध धंदा करते त्यांची गोष्ट वेगळी, पण दर 10 दिवसाला पेमेंट आलं तर नंतर मग शेवटी तुम्हाला काय मिळणार आहे त्याच्यातून, कारण 10 दिवसाला पेमेंट येतं आहे, 10 दिवसाला पेमेंट जातं आहे, मग नंतर शेवटी वर्षाला जर हिसाब करायचा ठरला, ज्यांनी उचल घेऊन शेळ्या काढल्या किंवा काय काढलं आहे तर त्यांची उचल तर फिटून जाते. पण आता जसं माझ्याकडे 50-60 शेळ्या आहे, मी जर डेअरीला दूध चालू केलं, माझे पैसे येत आहे, पैशाचा हिशेब लागत नाही. नंतर तुम्हाला शेवटी वर्षाची शेवटी तुमचं मिळणार काय तुमच्या हातात, काही होत नाही ना. तर मग ती मिळायसाठी तुम्हाला दुसरा धंदा गरजेचा आहे, कारण वरचा खर्च तुमचा ॲटोमॅटिकली चालला पाहिजे. आता माझा खर्च दुधावरती ॲटोमॅटिकली चालून जातो, त्याच्यामुळे विषय नाही. आणि जे पिल्लांचे पैसे मिळणार आहे ते मला वर्षाकाठी मिळतात, त्याच्यातून काहीतरी चांगलं काम होतं. आणि मग वरचा खर्च, कॉलेजची फीस झाली किंवा मग इतर काही खर्च झाला, किराणाचं दुकान झालं, किराणा भरायचा झाला, तर मग ह्या वरच्या गोष्टी ढकून जातात. त्याच्यानंतर आता शेळीपालनासोबतच आपल्या वावरात शेतामध्ये माळवंसुद्धा आहे, शेवग्याचा बगीचा दिसत असेल, पलीकडून अद्रक लावलेली आहे, त्याच्यानंतर मिरच्या लावलेल्या आहे, वांगे आहे, बटाटे आहेत, त्याच्यानंतर टमाटे आहेत. टमाटे कमी आहेत पण मग थोडक्यात माळवं लावलेलं आहे, जेणेकरून आपलं हप्त्याला कमीत कमी घर चालायसाठी जे आपल्याला 2-3 हजार रुपये लागतात, जोडधंद्याशिवाय ते होऊ शकत नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं तुम्हाला जर घर व्यवस्थित चालवायचं असेल आणि ज्या वेळेला तुमच्या घरात अडचण येईल दवाखान्याची, लेकरा बाळाच्या दवाखान्याची, त्यावेळेला दुसऱ्याला पैसे मागण्यापेक्षा तुमच्या घरात ते पैसे पाहिजे. कशी पाहिजे, आता बकरू तर तुम्ही आज विकू शकत नाही. हे बघा, आज समजा हे बकरू आहे XYZ किमतीचं, उद्याच्याला माझ्यासाठी 10,000 रुपयाचं बकरू, पण आज विकायचं म्हटलं तर 3-3.5 हजार रुपये जातं, मला गरज पडली 10,000 रुपये. मग तुम्ही काय म्हणत्या, ए दादा मला 2,000 रुपये दे, तुला हे पिल्लू विकलं देतो, पण ती पिल्लू 3 महिन्यानं विकणार आहे ना, ही गोष्ट ध्यानात धरा. त्याच्यासाठी जोडधंदा पाहिजे. त्याच जागेवर जर तुमच्याकडे 50 कोंबड्या आहे समजा, रोजची तुमची जास्त नाही पण 10 अंडे निघत आहे, 10 अंडे सध्याच्या काळामध्ये कुठंही महाराष्ट्रात जा 15 रुपयाच्या खाली गावरान अंडं नाही आहे. बॉयलर अंडंसुद्धा 8 ते 9 रुपयाला झालं. 15 रुपयानं तुम्ही 10 अंडे विकताय, 150-200 रुपये रोज येतोय. आता तुम्हाला काय रोजच दवाखाना लागणार नाही, पण महिन्यातून एखाद्या वेळेस येऊ शकतो. तर महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी याच्यातून नाही जरी म्हटलं तरी 150 रुपये रोज, म्हणजे नाही जरी म्हटलं तरी 4,500-5 हजार रुपये तुम्ही याच्यातून कमावताय, बरोबर. 4,500 ते 5 हजार रुपयाचा टेका जर तुम्हाला महिन्याला फुकट कोणी दिला तर मला सांगा किती मजा येईल, आहे ना. आता एका शेळीपासून तुम्ही 4,500 ते 5 हजार रुपये महिन्याला कमवू शकत नाही. आणि तुम्ही एक शेळी विकून 50 कोंबड्या तर आणू शकता, ही गोष्ट तर खरी आहे. हां, मी हे म्हणत नाही पुऱ्या 10 विका आणि 500 कोंबड्या आणा त्याच्यावरच घर चालवा, कारण व्यवसाय चेंज करून जमत नाही, कारण त्याच्यामध्येही उलटे गणितं फिरतात. मग कोंबड्या केल्या तर मग कोंबड्याला जोडधंदा काय करशाल जर त्याच्यात बी 7,000. पण एक शेळीला जोडधंदा म्हणून कोंबड्या पाळा, जेणेकरून तुम्हाला 4-5 हजार रुपये जरी महिन्याला आले तरी तुमचं घर व्यवस्थित चालेल. आणि तिथून पुढं तुम्हाला जो टेका बाहेरून घ्यायची गरज पडणार आहे तो टेका घ्यायची गरज लागणार नाही, तुमचं शेळीपालन व्यवस्थित चालू राहील. हे नियोजन जर तुम्ही केलं, मला माहिती आहे हे नियोजन तुम्हाला यूट्यूबवरती कोणी सांगितलेलं नाही आहे ना, कोणत्या चॅनलवाल्यांनी सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा ग्रुपवर दिसेल, बऱ्याचशा चॅनलवर दिसेल, बऱ्याच ठिकाणी कॉपी पेस्ट दिसेल, पण ओरिजिनल आणलं ते रंधे भायानं मार्केटला, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं चांगले नवनवीन व्हिडिओ, नवनवीन गणितं जर समजून घ्यायचे असेल आणि तुमचं शेळीपालन व्यवस्थित चालू ठेवायचं असेल, रंधे भाया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नेहमी ध्यानात ठेवा मित्रांनो, बंद पडायला हेच कारण असतात. काय, शेळ्यांमध्ये जर पिल्लं मेले आणि तुम्हाला याच्यातून उत्पन्न नाही मिळायला लागलं तर मग ॲक्च्युली ऐन टायमावर ज्या वेळेला पैशाची गरज असते त्यावेळेला माणूस गोत्यात येतो आणि शेळीपालन बंद करावे लागते, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं सुरुवात करण्यापूर्वीच पहिले 2 वर्षाचं नियोजन करून घ्यायचं, जेणेकरून 2 वर्षानंतर याच्यात फिक्स पैसा येणारच आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि ह्या 2 वर्षामध्ये तुमचं शेळीपालनाचा खर्च काढण्यासाठी कोंबड्या पाळा, त्याच्यानंतर बदकं पाळा,
वाटलंच तुम्हाला आणखीन काय असेल तर एखादी ब्रीड दुसरी आणा. त्याच्यानंतर इतर जोडधंदा तुमच्या डोक्यात असेल, मासे पाळा, खेकडे पाळा, पण काहीतरी पाळा, पण तुमचं महिन्याच्या महिन्याला, हप्त्याच्या हप्त्याला काहीतरी उत्पन्न येईल, कॅश पैसे हातात येईल हे ध्यानात ठेवा. कारण शेळ्या ह्या कॅश पैसे देणारी साधन नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. जे दूध धंदा करते त्यांचा विषय वेगळा, पण दूध धंद्यामध्ये मी तुम्हाला गणित सांगितलं, हप्त्याच्या हप्त्याला जर पैसे कटत गेले तर शेवट काही उरत नाही. त्याच्यामुळं एक बॅचनुसार पैसे येणाऱ्या धंद्याला जर जोडधंदा असेल तर लय भारी. आता माझं जोडधंदे सांगतो तुम्हाला मी. एक तर माळव्याचा धंदा आहे, दुसरी गोष्ट दूध व्यवसायसुद्धा आहे, तिसरी गोष्ट म्हणजे कोंबड्या वगैरे आपण आता पाळत नाही, कारण कामं सगळे बघावे लागतात. नाहीतर मग कोंबड्यामध्ये बी आपला कोणी हात धरू शकलं नसतं, अशा कोंबड्या पाळल्या होत्या आपण पण ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणि रंदे भैया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ज्याला गरज आहे त्याला पाठवून द्या. त्याच्यानंतर 500 रुपयाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, त्याच्यामध्ये आपण बरेच अडचणी दूर करत असतो शेतकऱ्याच्या. काही आजार येऊ द्या, काही प्रॉब्लेम येऊ द्या, त्याच्यावर उपाय सांगत असतो. जर तसं काही असेल तर लवकरात लवकर संपर्क करा, त्वरा करा. 87 66 93 14 08 हा नंबर आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्येही मिळून जाईल आणि कुठेही मिळून जाईल. पण जोडधंद्याचं गणित जर तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर एक कमेंट लिहून पाठवा. धन्यवाद. बाय बाय. लव यू ऑल.